मस्तपैकी वाटाण्याचा खरपूस असा पराठा खूप सोपा आणि साध्या सिंपल पद्धतीने बनला जातो। तर थंडीच्या दिवसामध्ये वाटाण्याचा हा पराठा तर नक्की करून बघा। त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे बेसन पीठ, 2 चमचे बारीक रवा टाकायचा बघू शकता। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1-1.5 चमचा तेल टाकून हे पीठ चांगलं घटसर मळून घ्यायचं। अजिबात नरम पातळ नकोय, घटसर पीठ मळून 10 मिनिटं याला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण स्टफिंग करूया। तर त्यासाठी काय करायचं, थोडेसे जिरे परतून घ्यायचे, त्यामध्ये लसूण, मिरची आणि हिरवे वाटाणे चांगले नरम सॉफ्ट असे भाजून घ्यायचे। थोडी चवीनुसार मीठ, थोडा धना पावडर, गरम मसाला टाकून हे सारण असं जरा भाजून घ्यायचं, म्हणजे लसूण, मिरची, वाटाण्याचं। त्यानंतर हे थंड करून ना ह्याचं जाडसर वाटण करायचं मिक्सरमध्ये किंवा असं चॉपरमध्ये, आणि मग ते एका साईडला काढून घ्यायचं। आणि आपण जे पीठ मुराला ठेवलं होतं बघा 5-10 मिनिटं, त्याला चांगलं नरम सॉफ्ट करून घ्यायचं। चपातीचा पोलपाट घ्यायचा आणि मस्तपैकी पराठेसारखे याची स्टफिंग भरून लाटून घ्यायचे। एकदम हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं, अजिबात फुटत नाही, फाटत नाहीत, आणि छानपैकी तूप तेल लावून याला खरपूस असं भाजून घ्या। इतके छान टेस्टी हेल्दी पराठे बनतात ना थंडीच्या दिवसात, तरी नक्की हे पराठे करून बघा, इतके छान लागतात। भरपूर सारण असलेला हे वाटाण्याचा पराठा एकदा तरी करून बघा। चहासोबत, केचपसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत एकदम भारी लागतात। प्रवासात नेऊ शकतात, लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात। अशीच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा।